रसिक हो नमस्कार. आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. 14 विद्या आणि 64 कलांची देवता गणरायाचा उत्सव आपण प्रतिवर्षी साजरा करतो. घरोघरी आज गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. तसंच सार्वजनिक मंडळांच्या मध्ये देखील गणपती अतिशय भक्तिभावानं त्याची स्थापना होणार आहे. आणि पुढचे 10 दिवस जिथं जिथं गणेश भक्त आहेत तिथं गणपतीचा उत्सव साजरा होणार आहे. सार्वजनिक उत्सवाचा विषय जेव्हा येतो तेव्हा आपल्यासमोर लोकमान्य टिळकांचं नाव येतं. सांगली ही गणरायाची नगरी आहे. या गणरायाच्या नगरीमध्ये सार्वजनिक मंडळं प्रतिवर्षी हा गणपतीचा उत्सव साजरा करतात. सांगलीच्या संस्थांच्या गणपतीचं महत्त्व आपल्याला माहीत आहे. त्याचबरोबर असा एक गणपती सांगलीमध्ये आहे ज्याला 125 वर्षांची परंपरा लाभलेली आहे. आणि त्या परंपरेविषयीच आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण निमंत्रित केलेलं आहे श्रीयुत केदार सांभारे यांना, आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर केदारजी, आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. 125 वर्षांची सांभारे गणपतीची परंपरा आणि त्याविषयी अनेक लोकांच्या मनात उत्सुकता आहे, कुतूहल आहे. कारण यंदाच्या गणपती उत्सवाचं एक खास वैशिष्ट्य आहे. आपण या परंपरेविषयी सुरुवातीला बोलूया आणि नंतर या वैशिष्ट्यांच्या विषयी बोलूया. काय सांगाल या 125 वर्षांच्या परंपरेविषयी? सांभारे गणेश मंदिर हे माझे पणजोबा राजवैद्य आबासाहेब सांभारे, जे इथं दरबारी राजवैद्य पदवी त्यांना होती, राजवैद्य इथं होते. बरं. ते सांगलीत आले म्हणजे तासगावचे जे सरकार आहेत हां. त्यांनी इथल्या थोरल्या राणीसाहेब त्यांची तब्येत बरी नव्हती. बरं. मग त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जरा जाऊन त्यांना औषध पाणी करा. अच्छा. मग त्यांचा आदेश बरं. घेऊन आबासाहेब सांभारे सांगलीत आले. बरं. आणि ते उत्तम नाडी परीक्षक होते. मग राणीसाहेबांचं त्यांनी उपचार केले. त्यानंतर राणीसाहेबांना बरं वाटायला लागलं. त्यानंतर राजेसाहेबांनी थोरल्या सांगितलं की तुम्ही आता इथंच राहायचं. बरं. आणि त्यांना राजवैद्य ही पदवी बहाल केली. आणि आता तुम्ही नुकतंच नवीन सांगलीत आलाय म्हणजे आता तुम्हाला इथं जे रुग्ण आहेत त्यांची ओळख हे ते सगळं होईपर्यंत बरं. ते उत्कृष्ट पौरोहित ते जाणत होते. अच्छा. मग त्यांना तो जे सांबाचं मंदिर आहे गणपती मंदिरामध्येच, बरं. त्याची पूजाही त्यांनी दिली, नित्यपूजा. बरं. हां, म्हणजे त्यांच्या ओळखी होत्या, पेशंट त्यांच्याकडं म्हणजे रुग्ण त्यांच्याकडं, त्यांचं नाव होतं सगळीकडं. मग तर सांगलीत यायचं मुख्य सुरुवात त्यांची कारण हे. अच्छा अच्छा. बरं. आणि तिथं जेव्हा आल्यानंतर तिथला उत्सव बघून त्यांना अशी इच्छा झाली की आपल्याकडे गणेशाचा उत्सव, गणेशाची मूर्ती असावी आपल्याकडं. बरं. त्यांना असं इच्छा झाली. आणि ते तसे गणेश भक्त होतेच. बरं. मग त्यांनी ती इच्छा सगळ्या मित्रांच्या त्यांच्याशी जे संध्याकाळी गप्पा मारायला असायचे या राहत्या आता घरात तिथं सांभारेवाड्यात बरं. छोटी जागा घेऊन तिथं त्यांना दिलेली जागा म्हणजे सरकारनंच त्यावेळी राजेसाहेबांनी. हां. बरं. मग तिथं ते मंदिर करूया. मग आपल्या मित्रांना विचारलं, मला इच्छा आहे माझी. मग ते म्हणले ठीक आहे आबासाहेब. मग शाडूची मूर्ती केली प्रथम. बरं. ह्या वर्षी आपण करूया म्हणले. म्हणजे त्या संस्थांच्या गणपतीनंतर एक 5-6 वर्षानंतरची जी घटना आहे. बरं. उत्सवाच्या आदल्या दिवशी मिरवणुकीची ट्रायल घ्यायची. बरं. असं त्यांच्या मनात आलं. म्हणून त्याच्यासाठी एक छोटी शाडूची मूर्ती केली 6-7 फुटाची. अच्छा. ट्रॉली बनवली. अच्छा. ते सगळं केलं. पण पूर्वी कसं होतं, मारुती चौक आमच्या सांभारेवाड्यापासून गावभागातला जो रोड आहे खाली गेलेला, तिथं आत्तापेक्षा खडा उतार होता एकदम. आता ते भरून वर आले. अच्छा. एकदम खडा उतार. आणि तिथं त्या ट्रॉलीचा जो कणा होता छोट्या बनवलेल्या, त्याचा तो कणा तुटला आणि मूर्तीचा एक हात दुबंगला गेला. हे म्हणजे तुम्ही जेव्हा त्या मिरवणुकीची ट्रायलच्या वेळी आदल्या दिवशी रात्री ट्रायल घेत होते. बरं. मग ते दबंगल्यावर ते विसर्जन केले. ते काय त्यांच्या मनाला बरं नाही वाटलं. मग तट्ट्याची मूर्ती, कांब्या आणि तट्ट्याची बुरुड लोक वापरतात, त्याची मूर्ती करायला घेतली लगेच रात्रीत. बरं. ती बनायला दशमीपर्यंतचा वेळ गेला. 7 दिवस गेले. बरं. म्हणून तो दशमी दिवशी बसवला. म्हणजे इतर आपण जे पहिल्या दिवशी गणपती बसवतो हां, त्याच्याऐवजी तुमच्याकडचा गणपती हा 7व्या दिवशी प्रतिष्ठापना होती. हां. अच्छा. या गणपतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे आत्ता जी मूर्ती आहे हां, त्या मूर्तीच्या घडण्यात हां, एक वेगळं वैशिष्ट्य आहे. हो, त्याविषयी काय सांगा? अगदी. मग ती जी मूर्ती मगाशी मी सांगत होतो ती विसर्जन केली. बरं.
तट्ट्याची मूर्ती केली त्या वर्षी. अच्छा. ती दशमीला तयार झाली. हं. दशमीला त्याची प्रतिष्ठापना केली. बर. मग तेव्हापासून आबासाहेबांना राजवैद्यांना असं वाटलं की ही देवाचीच इच्छा आहे. हं. आता इथून पुढचा उत्सव दशमी ते अनंत चतुर्दशी असाच राहणार 5 बर. दिवस. बर. आज 125 वर्ष ती परंपरा तशीच सुरू आहे. बर. हां, हं. म्हणजे दशमीला बसायचं कारण काय, हा गणपतीच वेगळा का असा दशमीला बसतोय, हां हां. त्याचं हे एक मुख्य कारण. मग आबासाहेबांच्या मनात आला आता तिसरी मूर्ती करायची, ती केवढी करूया रे, हं. असं सगळ्या सवंगड्यांना विचारलं. बर. त्यांचेच एक मित्र होते, 7 फूट उंची होती त्यांची. हं. ते त्या आत्ता ज्या जागेवर गणपती आहे ना बरं. तिथं जाऊन उभारले अच्छा. आणि त्यांनी स्वतःचा हात वर केला, आबासाहेब एवढा करूया. हं. मग ते माप धरून ती मूर्ती बनवली. बर. मग ते जे पुण्याचे गोविंद सुतार होते ना, ते म्हटले आबासाहेब मी याचं तुम्हाला स्ट्रक्चर करून देतो मूर्तीचं, लाकडी. हां. तुमची इच्छा आहे ना लाकडीच करायची. बर. मग त्यांनी त्याचं ते स्ट्रक्चर लाकडी बनवलं. मग ते लाकूड कुठलं वापरायचं, हां. लाकूड वापरायचं मग पांगिराचं लाकूड. म्हणजे बरं. पांगिरा हे आता झाड बऱ्याच जणांना माहीत सुद्धा नाही. बरोबर. आम्हालाही माहीत नव्हतं, आता तिथं बघूनच माहीत झालं. बर. आत्ता जे पोलीस चौकी आहे विष्णू होय, घाटापाशी, त्याच्या समोर खाडीलकर वाडा, तिथं कोणीतरी सांगितलं की पांगारीचं लाकूड सुतारांनी सांगितलं टिकायला छान असतं. हं. ते म्हणले की तिथं एक जुनं खराब झालेलं झाड आहे, म्हणजे वाळलेलं. चला म्हणले, मग रात्रीच जाऊन ते कापून आणला. मग ते गोविंद सुतारांनी त्या लाकडाला तो आकार दिलाय. अच्छा. आणि वासुनाना घाडगे म्हणून जे आबासाहेबांचे एक मित्र होते, हं. त्यांनी त्याला ते सगळं कागदी गोळा, लगदा, भुसा, हं. सरस हे सगळंच मिश्रण करून बर. तो आकार दिलाय. त्या दोघांच्या आयडियानं ती बरं. मूर्ती बनली आहे. बर. मग त्याच्यामध्ये कुठं शाडू मातीचा उपयोग आहे का? नाही नाही, अजिबात नाही. बर. पूर्ण लाकडी आणि हां. भुसा, लगदा, कागदाचा ह्याच्यापासून बनलेला आहे ते. बर. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळं मूर्ती तयार झाल्यानंतर त्यांना असं जाणवायला लागलं हं. की ही जागा आपल्याला नाही पुरत. मग त्यांनी शेजारी जे राम मंदिर आहे तोफखान्यांचं, हं. त्याच्यातला अर्धा भाग तो विकत घेतला मूर्तीसाठी, हं. प्रशस्त अंगण व्हावं. हं. आणि कलाकारांना भजनाला वगैरे जे लोक असायचे 100 लोक, हं. त्यांना बसता यावं, भजन तिथं व्हावं. आणि दिवसभर दवाखाना चालायचा हं. त्या वाड्यामध्ये. त्या काळात हे म्हणजे रुग्णांसाठी दैवतच. हं. मग लोक विचारायचे की त्रासलेले ग्रासलेले जी रांक असायची बाहेर, मग ते त्याला औषध दिले की बाबा आम्ही काय द्यायचं आहे तुम्हाला, तर त्यांच्याकडनं पैसे घेणे किंवा तिची बिदागी घेणे हा काय प्रकार त्यांना पटतच नव्हता. हं. ते काय म्हणायचे, बाहेर मूर्ती आहे त्याच्यासमोर ताट आहे, हं. तुला जे वाटते एक आणा किंवा तुझ्याकडे काय नाही आहे, नुसतं डोकं टेक त्या गणपतीला आणि जा. स्वेच्छेनं काय? हां, हे सामाजिक कार्य त्यांनी किती वर्ष केले त्या काळात. सेवाभावी वृत्ती. हां. बर. म्हणून त्यांना त्याचं उलट मनुष्यबळ एवढं झालं त्यांच्याकडं हं. की त्यांना ते उलट काय कमी पडलंच नाही. बर. मुंबईची एक शेडजी, त्यांना उपचार त्यांना दिल्यानंतर तिने एक पायपेटी हं. भेट दिली त्यांनी मंदिराला. बर. काही तंबोरे मिळाले भेट, तबले मिळाले भेट, हं. हं. असं बरंचसं त्या वैभव त्यांना असंच लोकांकडनं वाढत गेलं. बर. म्हणजे सामाजिक कार्य काय असावं ते एक उदाहरण त्यांनी दाखवून दिले. वा. आणखीन एक मला सांगायचं आहे या गणपतीचा विषयी, मूर्तीविषयी, हं. की गावबाग आसपासचा परिसर नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची जास्त ओळख आहे. आणि ते आता कित्येक 2-2 पिढ्या बर. ते तिथं सेवेला येतायतच. त्यांची आजी होती, त्यांचा मुलगा होता, त्यांची मुलं आता आमच्याबरोबर आहेत. आमची आजी असं म्हणायची की माझी इच्छा पूर्ण झाली, मी बोललो तो नारळ ठेवला, म्हणजे आम्ही नवस बोललेलो. हं. छोटी बाळं हं. घेऊन येतात जन्मलेली, लेकरूवाळा गणपती, त्या मूर्तीच्या मांडीवर त्या बाळाला ठेवलं की त्याचा आशीर्वाद घ्यायचाच. मूर्तीचाच विषय निघालाय म्हणून एक प्रश्न त्याच्याच अनुषंगानं, एवढ्या मोठ्या आकाराची जी मूर्ती आहे त्याचं व्यवस्थापन करताना हं. काय अडचणी येतात, आणि दरवर्षी उत्सव करताना त्या मूर्तीची काळजी कशी तुम्ही घेता? छान छान प्रश्न आहे. मूर्तीचं रंगकाम हे दरवर्षी त्या मूर्तीचं पूर्ण रंगकाम नवीन करतो आम्ही. तर ते पूर्वी नागपंचमीला नारळ फोडून किरीट त्याचं उतरवायचं, हं. ही प्रथा होती. त्याच्याबद्दलही मला लोक विचारतात, हं. अरे ते नागपंचमी आणि गणपतीमध्ये 2 महिने अंतर असते, हं. ते तुम्ही नागपंचमीला का काढता आणि ते नारळ आरती त्यावेळी का करता? मग त्यांना सांगायचं की ते नागपंचमीला का व्हायचं. आता कसं कलर आपल्याला वॉटर कलर वगैरे तयार मिळतात, हं. त्या काळात ते दगड मिळायचे. बर. आणि पाटा आहे ना आपलं, ज्याच्यावर आपण पुरण वाटतो, हं. त्याच्यावर ते दगड घासायचे बर. आणि ते कलर तयार करायचे अच्छा. आणि ते रंगवायचं. म्हणजे त्या नागपंचमीला सुरू केल्यावर ते गणपतीपर्यंत पूर्ण व्हायचं. ती प्रोसेस मोठी आहे. प्रोसेस मोठी होती ती, म्हणून ते नागपंचमीला सुरू करायचे वैद्य.
आणि त्यावेळी त्यांचे सवंगडी सगळे मदतीला असायचे. बरं. आणि त्यावेळेला त्याचं बाकी काय कुठं म्हणजे साईडचा जो डागडुजी. पार्ट आहे त्याला कुठं काय झालंय किंवा काय त्या संदर्भात काय असेल तर ते दरवर्षी चेक करायचं. बरं. पण मूर्ती त्यांनी घडवतानाच एवढी सुंदर घडवली की, आणि ते जे वापरलेलं लाकूड वगैरे जे आहे ना, त्याला काय अजून किती वर्ष काय होणार नाही असं माझा तरी अंदाज आहे. पण काय जे लागतं वर्षाला किरकोळ डागडुजी ते त्याचे स्पेशालिस्ट कारागिरी येऊन ते बघतात. बरोबर. गणपती उत्सव हा आपण वर्षातनं एकदा साजरा करतो, पण 12ही महिने तो सांबारी गणपती येणाऱ्या जाणाऱ्याला दिसतो रस्त्यावरनं. म्हणजे मला असं आठवतं की लहानपणी आम्ही जेव्हा त्या वाड्यासमोरनं जायचो, त्या वाड्याला तुमच्या दिंडी दरवाजा होता. होय 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 आणि त्या दिंडी दरवाजातल्या छोट्या दरवाजातनं सुद्धा ती मूर्ती दिसायची. होय. आणि तिथनं आपण नेहमीप्रमाणे नमस्कार करायचं आणि पुढे जायचं. आता काय झालं की आता दरवाजा नाही, वाडा नाही, पण ती मूर्ती अगदी समोर दिसते. होय. आजूबाजूच्या परिसरात राहणारे लोक आहेत की नाही, म्हणजे आता ते जुन्या पिढीतले असतील किंवा नव्या पिढीतले असतील, त्या मूर्तीबद्दल त्या लोकांच्या काहीतरी भावना असतात. हो. काय सांगतात ती लोक तुम्हाला? गावभागामधील जेवढ्या गल्ल्या आहेत त्यातले बऱ्याच म्हणजे बहुतांशी की त्याचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या नित्यक्रमाला जायचं ही परंपराच आहे, श्रद्धा आहे लोकांची. श्रद्धा आहे. सकाळी त्याचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही, सुरुवात नाही. बरोबर. हे एक श्रद्धास्थान गावभागातील. आणि छोटी मंडळं वगैरे आता जी आहेत ना, यांचं सुद्धा मुख्य ते श्रद्धास्थान आहे. आबासाहेब सांबार यांनी मूर्ती स्थापित केलेली होती. मधला जो काळ गेला की आता तुम्ही म्हणालात की जवळपास 70 वर्षांना त्याची मिरवणूक आता परत निघणार आहे. हां, तर मध्ये काही अडचणी आल्या का ते थांबलं? त्याचं कारण मुख्य असं आहे, सांगलीमध्ये आपल्या विजेचे खांब आले 52 साली. आणि त्यावेळेला रस्ते तर लहान होतेच, पण विजेचे खांबही त्यावेळेला कमी उंचीचे होते. बरं. मग त्यावेळेला हे विजेच्या खांबाखालून आता ही मूर्तीची मिरवणूक नेणं अशक्य बनलं. म्हणजे मुख्य कारण खरं हे आहे बरं का. अच्छा. आता नंतर जे काही टेक्नॉलॉजी बदलत गेली आहे किंवा MSCBनं काही सुधारणा केल्यात, त्याच्यामध्ये आता खांबांची उंची तशी बऱ्यापैकी आहे. होय. बैलगाड्या पूर्वीच्या कशा उंचीला जास्त होत्या, बैलगाडीवरून न्यायचे. आणि नंतर ट्रकातून बरं. आपली 28 साली पहिल्यांदा ट्रकावर मिरवणूक निघाली. बरं. तेव्हा त्या ट्रकाची जी उंची होती त्याच्यावर मूर्ती ठेवून तारे खालनं जाणं ही म्हणजे ही अशक्य गोष्ट होती. अच्छा. म्हणून ते तिथून खरं त्या मिरवणुकीला खंड पडला. बरं. ही तुमची जी 125 वर्षांची परंपरा आहे गणपतीची. आता गणपती उत्सव म्हणलं की एक कलाकारांना एक उत्साह असतो की आपली कला गणपतीसमोर सादर करायची. गेली अनेक वर्ष जो 5 दिवसाचा उत्सव आहे त्यात मान्यवर कलाकारांची उपस्थिती असते. तर या संदर्भात आपण काय सांगाल? राजवैद्यांना मुळात संगीताची खूप आवड. बरं. ते उत्कृष्ट पखवाज वाजवायचे स्वतः. भजनाचा त्यांचा मोठा ग्रुप होता. बरं. आणि त्यांना संगीताची खूप आवड त्यांच्या घराण्यातच होतं ते. मग त्यांनी संगीत महोत्सव सुरू केला मूर्तीसमोर. बरं. 5 दिवस जसा दरबारला होतं तसं त्यांनाही वाटलं आपल्याकडेही व्हायला पाहिजे. बरं. त्यावेळचे जे नामवंत सगळे होते ना, अल्लादिया खाँ साहेबांना घशावरचं औषध सुरू होतं. अल्लादिया खाँ साहेब 5 दिवस त्यांच्यासाठी यायचे तिथं. बरं. आणि वैद्य सांगतील त्यावेळेला तिथं सेवा करायची. बरं. पण ते यायचे. त्यांच्या पश्चात त्यांची मुलं सुद्धा यायची दोन्ही. बरं. हां, कागलकर बुवा बरं. दरवर्षी. परत मोगूबाई कुर्डीकरांचं गाणं झालंय, हिराबाई बडोदेकर येऊन गेल्यात, उस्ताद पद्मविभूषण अहमद जान थिरकवा यांचं तबला वादन आपल्या इथं झालंय. त्याच्यानंतर त्या काळातले सगळे जे पंडित लोक होते सगळ्यांची सेवा झाली. आणि लोकमान्य टिळक येऊन गेलेत तिथं. म्हणजे टिळकांना मधुमेहाचं औषध राजवैद्यांकडे होतं. बरं. असे सगळे ज्येष्ठ व्यक्ती, दांडेकर बुवा, धामणीकर बुवा, बागणीकर बुवा, हे सगळे आमच्याकडे 32 सालचा भजनाचा कार्यक्रमाचा फोटो आहे. त्याच्यामध्ये सगळे मान्यवर दिसतात. आपले रघुनाथ कोटणीस महाराजांनी विठोबा रखमाईची मूर्ती गणपतीला भेट दिली होती त्या काळात. ती मूर्ती आजही आमच्याकडे आहे. आजही त्याच्यापुढे दर एकादशीला भजन होतं. म्हणजे ती परंपरा बंद नाही आहे. त्याच्यानंतर आपले बाळकृष्ण बुवा मोहिते, जे सांगलीचं हार्मोनियममधलं आपण एक मोठं नाव मानतो, ते दरवर्षी सेवेला असायचे. अण्णासाहेब दिवाण, भानदास बुवा गुरव, उस्ताद गणपतराव कवटेकर, त्याच्यानंतर म्हैसकर बुवा. म्हणजे अशी अनेक नावं आहेत अजून जे सगळे आपण आता एका वेळी सांगू नाही शकणार. बरोबर. आत्ता आपल्या बोलण्यात आलं की लोकमान्य टिळकांनी सांबारी गणपतीला भेट दिलेली. काय अनुभव होता किंवा त्याच्यानंतर एक काहीतरी किस्सा आहे तो ऐकायचा आहे आपल्याला. तो किस्सा म्हणजे 2 किस्से आहेत. बरं. म्हणजे जे मोठ्या व्यक्तींशी रिलेटेड आहेत.
त्यातली पहिल्या मोठी व्यक्ती म्हणजे आपले लोकमान्य टिळक. बर. त्यांना औषध सुरू होतं राजवैद्यांकडे. हं, हं, आणि ते सांगलीला आले की अवश्य त्यांची भेट घ्यायचीच. हं, मग ते जेव्हा वाड्यात आले तेव्हा त्यांना मूर्ती एवढी भावली हं. की राजवैद्यांना म्हणले, आबासाहेब ही मूर्ती मला फार आवडली आहे. बर. मग मी पुण्याला नेऊ का? बर. ते म्हणले, तुम्हाला कोण नाही म्हणणार. आत्ता जी ही मूर्ती आहे मूर्ती ती आहे नेणार ही होते. ह्या मूर्तीविषयी सांगतो. बर, हे सगळं बर. आमच्या चरित्रात वर्णन आहे. बर. तर ते म्हणले की मग आम्ही कात्रजच्या जो भोगदा आहे त्याचं मापं घ्यायचं ते त्यांनी काही लोकांना सांगितलं. म्हणजे हे नंतर हा सगळी योजना करून ती मूर्ती न्यायची. हं. ती कात्रजच्या भोगद्यातनं ही मूर्ती जाऊ शकली नाही. म्हणजे ते भोगदा लहान होता त्यावेळी त्या काळात. उंची लहान असेल त्याची. बरोबर. म्हणून ही राहिली मूर्ती इथं, नाहीतर ही मूर्ती आता पुण्यात असते. बर. हां. सांगलीकरांच्यावर गणपतीचा आशीर्वाद राहावा, आपल्या सांगलीकरांचं तेवढं पुण्य आहे असं आपण म्हणू. कोल्हापूरचे छत्रपती बर. शाहू महाराज हं. यांचा एक पठ्ठा पैलवान गुलाम, त्याला वालनेस हॉस्पिटलला ॲडमिट होते. बर. त्यांच्या छातीत जखम पुयायची. चांगला पैलवान. बर. मग तिथले डॉक्टर होते ना मेन, त्यांचे उपचार संपल्यानंतर त्यांनी सांगितलं की फारसं काय होणार नाही आहे, बर. तुम्ही आता ह्याच्यावरती आयुर्वेदिक उपचार करा. हं. मग असं सांगितल्यानंतर त्यांनीच राजवैद्यांचं नाव सांगितलं की एकच व्यक्ती इथं आहे ज्यांचं नाव. मग ते त्याप्रमाणे त्यांना घेऊन आले. तेव्हा गोरगरिबांची रांग होतीच हं. दवाखान्याच्या वेळेत. हं. त्यांची गाडी आल्यानंतर राजेसाहेबांचं पण तेही थांबले. त्यांनी असं म्हणले नाहीत की या सगळ्यांना बाजूला करा आणि मला आत घ्या. बर. त्यांनी ते सगळं बघून ते म्हणले की ठीक आहे, होऊ दे थोडा वेळ. ते थांबले. हं. म्हणजे राजेसाहेब आलेत म्हटल्यावर सगळ्यांना बाजूला हाकलून द्या असं त्यांनी केलं नाही. हा त्यांचा मोठेपणा. हं. हं. वाड्यात आल्यानंतर जे काही त्यांचा पाहुणचार राजांचा व्हायला पाहिजे तो केला पहिला प्रथम. हं. आणि त्याच्यानंतर ते तपासतो म्हणले मी त्यांना. तपासल्यावर त्यांनी त्यांच्यापुढे अशी इच्छा व्यक्त केली की ह्यांना 1 महिना माझ्याजवळ ठेवायला पाहिजे तुम्हाला. मी बर. प्रयत्न मी पूर्ण करतो आणि उपचारासाठी. यश पण येईल. बर. शाहू महाराज तयार झाले. ते म्हणले असू दे, ठेवा इथं तुमच्याकडे. हं. ठेवलं. 1 महिना त्यांना ठेवून घेतलं. हं. त्यांच्यावरती उपचार केले. पूर्ण लक्ष देऊन त्यांचं सगळं तिथं काय त्यांना जे करायचे गरज होती ते केलं. हं. त्यानंतर त्यांना पाठवून दिलं. बर. आणि 15-3 आठवड्यानं त्यांचा एक माणूस आला पुन्हा निरोप की जिथून पुय होतो तिथं रक्त फार यायला लागले. बर. त्यामुळे काळजीत आहेत सगळे हं. की आता काय होते. राजवैद्य एवढे खुश झाले. ते म्हणले उलट पेढे वाटा, ह्याचा अर्थ जखम बरी झाली ती बर. आणि तुम्ही मला 2 महिन्यानं भेटा. हं. आणि काय नाही, ते पैलवान व्यवस्थित बरे झाले. हं. पुन्हा आले महाराज त्यांना घेऊन हं. की तुमची बिदागी नाही सांगितली तुम्ही. बर. ताटातनं सगळं घेऊनच आले होते ते असं भरून, हे तुमचं ठेवा. हं. ते म्हणले मी हे घेत नाही हो. तर म्हणले तुमची इच्छा काय? ते म्हणले ह्या पहिला तिथं कुस्ती करायची, कुस्ती पण व्हायची, संगीत महोत्सवच नाही, कुस्त्याही व्हायच्या. हा पैलवान इथं कुस्ती मी सांगितलं, मी पैलवान देणार, तुम्ही ह्या पैलवान आणायचा. बर. इथं मूर्तीसमोर त्याची कुस्ती हीच माझी बिदागी. बर. हे तिथली एक छान आठवण आहे जी त्या चरित्रात आहे. अच्छा. हां, त्यांनी कुस्ती केली तिथं. बर. हां, छत्रपतींनाच राहवलं नाही. ते म्हणले असं उठून जाणं आम्हाला पण शोभत नाही. ते तर ठेवलं त्यांनी. बरोबर. त्यांच्या हातात कडं होतं चांदीचं. माझे जे सगळ्यात थोरले काका आहेत बाबूराव सांबारे, जे मराठी पिक्चरमध्ये काम करायचे, हो. सुगंधी कट्टा वगैरे मध्ये तुम्हाला दिसतील. हो. ते एकदम लहान असे खेळत होते, पळत होते. बाळ इकडे ये म्हणले. त्याला जवळ घेतलं आणि ते कडं घातल्यावर त्यांच्या मांडीत बसलं होतं. शाहू महाराजांच्या हातातलं कडं. हातातलं कडं. बर. मग ते शाहू महाराजांचं मनगट किंवा ते कड्याचा आकार काय असेल बघा. हं. ही एक आठवण आमच्या त्या चरित्रात आहे. बर. हां. यंदाच्या उत्सवासंदर्भात आपण आता बोलूया. हं. तर यंदा कार्यक्रमांचं स्वरूप कसं असेल? आबासाहेबांनी जे परंपरा सुरू केली हं. तेव्हापासून जी काय प्रथा आहे तिथं हं. की दशमीला गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी, हं. त्या दिवसापासून संगीत महोत्सव सुरू. बर. पूर्वी कसं असायचं, सकाळी मिरवणुकीला जाऊन यायची मूर्ती हं. आणि मूर्ती आणून ठेवल्यानंतर तिची प्रतिष्ठापना व्हायची. हं. एकादशीला महामंत्र पुष्पांजली, बर. द्वादशीला सत्यनारायण पूजा आणि महाप्रसादाचा दिवस द्वादशी. हं. संगीत महोत्सव हा संध्याकाळी रोज, तो पूर्वी रात्रभर चालायचा. अच्छा. आणि अनंत चतुर्दशीला विसर्जन. हं. मग त्याच्यामध्ये ते सगळे जे कलाकार असायचे रात्रभर चालायचं ते. बर. आणि भडंग आणि कॉफी हा एक विशेष पदार्थ तिथला. आता लोकांना काय, एवढे लोक येणार, इतकी असे व्हायचे, मग रात्री त्यांना द्यायचं काय. बर. मग चिरमुरे आणले, मग नुसते चिरमुरे दिले. मग चिरमुऱ्याला पुन्हा तिखट मीठ लावून असा एक प्रकार करून बघितला. बर. त्याच्यानंतर त्याला फोडणी देऊन बघूया. बर. म्हणजे भडंग हा जो प्रकार आहे ना, हे नाव आबासाहेबांनी दिलंय बरं का. बर. म्हणजे भडंगाचा जन्म सांबारे वाड्यात आहे, हे मला अगदी सांगायला आवडेल. बर. हां,
मलाही माहीत नव्हतं. कोटणीस महाराजांकडून मला ही गोष्ट कळली. अच्छा. हां. बर. आता यंदा 125 वर्ष. यंदाही संगीत सेवेला थिडकवा साहेबांच्या घराण्यातीलच पंडित नारायण जोशींचे शिष्य सुधाकर पैठणकर मुंबईचे, वय वर्ष 85, बर. पण त्याच घराण्यातले त्याच परंपरेतले, त्यांचं तबला सोलोवादन आहे. बर. पंडित ऋषिकेश बोडस, जे आपल्या सांगली मिरजचा आपण वैभव मानतो, त्यांचं नाट्यसंगीताचा कार्यक्रम आहे. मंगलाताई जोशी, त्यांचं गायन आहे. पुण्याहून श्रीराम हसबनीस, बर. पंडित पद्मश्री तुलसीदास बोरकरांचे शिष्य, त्यांचं हार्मोनियम सोलोवादन आहे. बर. श्री मिलिंद कुलकर्णी, पुणे, सांगलीचेच आहेत, हो. पण पंडित प्रमोद मराठे पुणे यांचे शिष्य आहेत, बरोबर. त्यांचंही हार्मोनियम वादन आहे. हं. आता युवा तडफदार आपले अभिषेक काळे, हं. अभिषेक तेलंग, सारेगमा फेम, बरोबर. मंदार गाडगीळ पुणे, बर. पंडित विजय कोपरकरांचे शिष्य, त्यांचं गायन आहे. हं. हं. नवदिली हेगडे पुणे, हं. तिचं पण गायन आहे. नितीन देगवेकर मुंबई, बर. त्यांचं तबला सोलोवादन आहे. अच्छा. अमेय देशपांडे, पंडित रामदास पळसुले यांचे शिष्य, त्यांचं तबला वादन आहे. रायबागून पंडित कल्याण देशपांडे येणार आहेत. बर. आणि अशी परंपरा जी तेव्हा सुरू होती ती अजूनही सुरू आहे. तुमची कितवी पिढी आहे ही आता ही उत्सव साजरा माझी करणारी? 4थी. आणि जो माझा मुलगा बहुतेक सर्वांना माहिती आहे, हार्मोनियम मध्ये आता आहे नाव बऱ्यापैकी, ती 5वी पिढी, जी संगीत सेवेतही आहे आणि त्या उत्सवाच्या सेवेतही आहे. बरोबर. हाच धागा पकडून प्रश्न असा आहे की सांबाऱ्यांच्याकडं गणपतीची जशी परंपरा आहे तशी कलाही तुमच्या घरात आहे. तर तुम्ही उत्तम स्वतः हार्मोनियम वादक आहात, तुमचा मुलगा चांगला हार्मोनियम वाजवतो, मुलगी छान गाते. हे आबांच्याकडनं आलं की नक्कीच. तुम्ही स्वतः नंतर डेव्हलप केलं? काय सांगाल? नक्कीच. माझे पंजोबा उत्कृष्ट गायचे, राजवैद्य, आणि पकवाज छान वाजवायचे. बर. तसंच माझे आजोबा पण बर. उत्कृष्ट पकवाज, आणि त्यांचा काळी 4 भजन गायचे ते. बर. आमचे आप्पासाहेब सांबारे, आमचे आजोबा. बर. आणि त्याच्यानंतर माझे काका डॉक्टर सांबारे, हं. माझे वडील, ते या भजन आज ह्या वयात 85 वय त्यांचंही पार झाले. बर. उत्कृष्ट भजन, अभंग, भक्तिगीतं गातात. बर. हे जे परंपरा आहे ना, ही राजवैद्यांपासून आहे आमच्यात. बर. हां. आणि ती सगळ्या आमच्या पुढच्या पिढीनं पण जतन केली आहे. बर. ह्याचा मला खरा आनंद आहे. गणपतीचा आशीर्वादच मानतो. बरोबर. अगदी योग्य आहे. हां. आता थोडंसं आपण या वर्षीचं जे वैशिष्ट्य आहे मिरवणूक, त्या संदर्भात बोलूया की या मिरवणुकीसाठी खास योजना काय केलेली आहे किंवा त्याचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीनं करताय? तसं मिरवणूक काढणे माझ्या डोक्यात गेली 5-10 वर्ष होतं. बर. मिरवणूक ही एक गोष्ट मला कमतरता अशी जाणवायची की आपण का नाही करू शकत त्यांच्यासारखं. त्यांना तांत्रिक अडचणी होत्या, पण आता काळ बदलला होय. आहे, टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, काहीतरी आपण नवीन आयडिया करू शकतो. पण मी गेले 3-4 वर्ष त्याच्यावरती विचारच करतोय नुसता. बर. पण ते देवाचीच कदाचित इच्छा असेल 125व्या वर्षी व्हावं, खरं आहे. आणि त्याला यंदा यश आलं. ह्या वर्षी मी गावभागात आमच्या सांबारे रोडला जेवढी मंडळ आहेत त्यांच्यातल्याही सगळ्या अध्यक्षांनी मला सांगितलं ह्याच्यासाठी काय पण. बर. आम्ही 5व्या दिवशी आमची मंडळं काढू, मोकळा करू रस्ता, शिवाय आम्ही तुमच्यात सहभागी आहोत, किंवा ह्याच्या पलीकडेही आमच्याकडनं काय मदत लागेल तर सांगा. इतकं मोठं सहकार्य, ते हा मूर्तीचाच आशीर्वाद आहे. खरं आहे. मग श्रावण सोमवारी पहिल्या मी मीटिंग बोलवली त्यांची. हं. म्हटलं बाबा ह्या वर्षी माझी इच्छा आहे. हं. अहो म्हणले नक्की, ह्याच्यासाठी काय पण आम्ही सगळे आहोत, तुम्ही बोला, हं. मूर्ती आपण हलवून बघू, आपण सगळे मुलं एकत्र येऊन उचलून आपण मूर्ती खालच्या कट्ट्यावर घेऊ. मी म्हटलं ते शक्य नाही आहे, कारण 99 साली जीर्णोद्धाराच्या वेळेला मी खाली घेतली होती, आणि मूर्ती एक जवळजवळ 1 तास प्रयत्न केला सगळ्यांनी, 1 इंच सुद्धा हल्ली नाही. 45 लोकांना. किती वजन आहे साधारण 1.5 मूर्तीचं? टन. बर. मग त्या मुलांनी म्हटले नाही, हे वेगळं काम आहे आणि काहीतरी टेक्निकली जायला पाहिजे. मग मी त्यांना सांगितलं, आता माझा डोक्यातला प्लॅन मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी मला तसा कारागीर मला उपलब्ध झाला. विनायक, नाना आणि धनु हे सांगलवाडीचे, त्यांनी सहकार्य केलं खूप. मग आम्ही मूर्ती न हलवता मूर्तीच्या खाली जे बर्ग्याच्या मधून जागा आहे तिथून ट्रॉली बनवली. बर. CI बिडामध्ये व्हील्स ऑर्डर करून मुंबईवरून आणले. बर. आणि मग ती ट्रॉली बनली. त्याच्यानंतर मूर्ती खाली घ्यायसाठी रुळ बनवले. चॅनल त्याला. हां. आणि ते रुळावरून मूर्तीची आम्ही तालीम केली रंगीत. बर. ती मूर्ती खाली येऊ शकली तर मिरवणुकीचं आपलं कन्फर्म झालं. बर. मग आम्ही कुठेही कुणालाही बोललो नाही. आम्ही 20-25 लोक होतो, पण कसं गावभागातल्या लोकांना कळलं कुणास ठाऊक. पण मंगळवारी आम्ही जेव्हा ट्रायल घ्यायला गेलो, असं वाटायला लागलं गणेश उत्सवच आहे. यात्राच भरली तिथं. बर. आम्हालाच कळे ना, इतके लोक आले. लोकांच्या मनात कुतूहल. हां. मग आम्हालाही उत्साह आता की बाबा हे देवाचं मनात आहे, आणि ते
आता मिरवणुकीचं सगळं प्लॅनिंग जे आहे ते सगळं ठरलंय. बर आणि आपल्याला जी ट्रॉली उपलब्ध झाली आहे, जामदार जे बोटी बनवतात सांगलवाडीला, त्यांच्याकडे मी भेटायला गेलो. बर मी म्हटलं आता हे आपल्याला देता येत की नाही, तर त्यांनीच मला आमचा इतिहास सांगायला चालू केला. ते म्हणले आमची ट्रॉली येणार ह्या गणपतीसाठी, बर आणि त्यांनी ती उपलब्ध करून दिली. त्या ट्रॉलीवर मूर्ती ठेवून आता जे आत्ताचे ज्या विजेचे खांब आणि वायर्स आहेत त्याच्या खालून जाऊ शकते. ह्याचा आम्ही सगळा आधी टेक्निकल अभ्यास केला आहे. त्यामुळं आता मिरवणूक योग्य तरी पार पडणार. बर त्यासाठी मान्यवर येणार आहेत. हो आपले गुरुवारी संभाजीराव भिडे आरतीला उपलब्ध आहेत, दादा आमदार सुधीर दादा गाडगीळ. मी आत्ता तो प्रश्न विचारणार होतो, प्रशासनाची यामध्ये तुम्हाला काय मदत होते? फार चांगली मदत, हां फार चांगली. म्हणजे SP साहेबांनी स्वतः लक्ष घातले बर की एवढं पारंपरिक जर मंदिर आहे, एवढी जुनी मूर्ती आणि राजवैद्य होते ही मूर्ती घडवणारी, तर त्यांनाही त्याचं एक कुतूहल आहे. आणि त्यांच्याकडून खूप चांगली मदत झाली आम्हाला. उलट त्यांनी चांगला सल्ला पण दिला, चांगलं बोलले. त्यांनी आपल्या गणपतीविषयी एक फार चांगलं वाक्य वापरले की सांगलीतील डॉल्बी मुक्त मिरवणूक ही पारंपरिक कशी असावी ह्याच्यासाठी ह्या गणपतीची मिरवणूक ह्या वर्षी आदर्श ठरणार आहे. बर मिरवणुकीमध्ये सहभाग कोणाकोणाचा असणार आहे? म्हणजे आत्ता विषय डॉल्बी मुक्त गणपती उत्सवाचा झाला. परंपरा जपत असताना या मिरवणुकीत काय वैशिष्ट्य असेल? ह्या मिरवणुकीमध्ये टाळकरी वारकरी जे पूर्वी असायचं, मग त्याला मी कुठेही धक्का लावला नाही. बर त्याच्यानंतर महिलांचा ग्रुप एक आहे, बर ज्या नऊवारी साड्या पारंपरिक नेसून त्यांनी सुद्धा त्यांचे टाळाचे असे विशेष खेळ त्यांनी बसवलेत. त्याच्यानंतर फुगड्या, पारंपरिक खेळ, बर लेझिम आहे, बलभीम व्यायामशाळा सांगली, बर त्यांचं लेझिम येणार आहे. ती मुलं आहेत सगळी मुलं आहेत. वा आणि त्याच्यापुढं आपल्या तासगावचे संस्थांचा आपल्याला हत्ती उपलब्ध झाला आहे. बर राणीसाहेबांनी मदत केली, छान चांगलं बोलले. आम्ही काल भेटून आलो त्यांना. बर त्यांनी पण ते लगेच त्या गणपतीसाठी राजवैद्यांची मला पूर्ण माहिती आहे, मी त्या जाणते, परवा मी पेपरलाही वाचलं म्हणल्या. त्यांनी चांगलं सहकार्य केलं. बरं म्हणजे संस्थांच्या गणपतीच्या पुढं जो बबलू आपल्याला दरवर्षी बघायला मिळायचा, ती जी खंत बबलू गेल्यानंतर मनात आहे ती यंदा पूर्ण होणार. या व्यतिरिक्त अजून जे आपल्या मंडळाचे सहकारी असतील किंवा कार्यकर्ते, आपल्या कुटुंबातील सदस्य, यांची मदत या कामात कशा पद्धतीनं होती? प्रचंड. म्हणजे हे काम जे आता हातात घेतलंय ते माझं एकट्या दोघांचं काम नाही किंवा माझ्या फक्त कुटुंबाचं काम आहे असं शक्यच नाही. आणि त्या सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणूनच हा शिवधनुष्य मी पेलू शकणार आहे असा एक माझा अंदाज आहे. बर आणि कुटुंबातील तर आहेतच माझे सगळे घरचे पाहुणे, आबासाहेब सांबारेंचे जे कुटुंब आहे सगळा परिवार, त्या सगळ्यांचे फोन आहेत वेळच्या वेळी सगळ्यांचे. आणि यावर्षी बरेच येणारही आहेत उत्सवाला. सगळ्यांचं सहकार्य आहे. बर त्यामुळं मला तसं बळ आलंय की हे होणार. आता आपल्याकडं जुन्या मिरवणुकीचे फोटो आहेत जे आपण पेपरला आता सगळ्यांसाठी टाकले परवा. 1929 सालचा फोटो आहे मारुती चौकातला. आता ते आम्ही सांगतोय मारुती चौक, मुरलीधरराज देऊळ हे ओळखायची खूण, बाकी जंगल आहे, झाड आहेत सगळी, वेस होते ना ते गावाची. बरोबर. बैलगाडीवरती ती मूर्ती आहे, तो पेपरला फोटो आपण व्यवस्थित दिलाय सर्वांसाठी. त्या फोटोला 4 वर्षानं 100 वर्ष पूर्ण होतील. बर राजवैद्य दिसतात त्या फोटोत, सगळी लेझिमची मुलं आहेत. लाकडी रथावरचा पण एक फोटो आहे 32 सालचा. बर आता त्यात 2 हत्ती आहेत. हत्तीसारखे हत्ती बनवलेत कापडी खरे. म्हणजे त्यावेळेला मूर्तीसाठी जी सजावट असायची त्याच्यासाठी सुद्धा ते लोकांना हत्ती खरेच वाटतायत. इतकं सुंदर सजावट त्या काळी सुद्धा त्या लोकांनी केली. बर यंदा 70 वर्षांना निघणारी जी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीचा मार्ग कसा असेल काय सांगाल? तो मार्गही पूर्वीसारखाच निवडला आहे मी, जो त्या काळात असायचा. फक्त त्यात थोडा बदल केलाय. जिथं थोडं चिंचोळं किंवा थोडं कमी जागा आहेत, अडचणीचा भाग, तो तेवढा त्यातनं वजा केलाय. म्हणजे मूर्ती सांबारेवाड्यापासून मारुती चौक, मारुती चौकापासून झाशी चौक, तिथून संस्थानचं मंदिरचं दर्शन, तिथून स्वागत कमान टिळक चौक, टिळक चौकातून हार्बर्ट रोडवरून पुन्हा मारुती रोड, आणि मारुती चौकातून पुन्हा वर. मिरवणुकीला जो पूर्वी होता त्याच्यात कुठं काय बदल केला नाही. फक्त मोठी मूर्ती 52 साली बंद झाली होती, तर 70 वर्षांनी निघणार. बर या संपूर्ण 125 वर्षाच्या परंपरेमध्ये आजच्या पिढीतील अनेक लोक आता या मिरवणुकीमध्ये सहभागी होतील आणि त्यांना नक्कीच गणपतीचा आशीर्वाद लाभेल. गणरायाची सेवा आपण अनेक वर्ष करताय, आपल्यालाही गणपतीचा आशीर्वाद लाभेल. आणि आपण हे सगळं सांगण्यासाठी आजचे पाहुणे या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. मंगलमूर्ती मोरया. मोरया. आकाशवाणीचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.